500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जवळ बाळगलेली रक्कम खात्यांमध्ये जमा करण्यासाठी सर्वच बँकांमध्ये अभूतपूर्व गर्दी उसळली आहे। या दरम्यान अनेकांनी आपल्या जवळील काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध क्लुप्त्या आणि मार्गांचा अवलंब करून दुसऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करायला सुरुवात केली। या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारच्या विविध विभागांची नजर आहे। गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आल्याने संबंधितांना प्राप्तिकर विभागाच्या वतीने नोटीसही जारी करण्यात आल्या। यात तथ्य आढळलं तर संबंधित खातेधारकाला आणि त्याला असं करायला प्रवृत्त करणाऱ्याला मोठ्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे। या एकूणच विषयाचं गांभीर्य लक्षात घेता त्याविषयी तपशीलवार चर्चा करण्यासाठी सनदी लेखापरीक्षक अजित जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। तर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। आपण आता पाहिलं एकूण सरकारने जेव्हा हे नोटाबंदीचा निर्णय जारी केला त्याच वेळेला पैसे खात्यामध्ये भरणं कसे काढायचे, एटीएम मधून किंवा खात्यामधून किंवा नोटा कशा बदलून घ्यायच्या याबद्दल सर्व माहिती दिली होती। तरी सुद्धा 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आपल्याकडे आहेत, याने माणसांमध्ये खूप संभ्रम निर्माण झाला। बरोबर। तर एकूण पैसे कसे जमा करायचे या संदर्भात सीए म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर्वात आधी आपण असं लक्षात घेऊ की इन्कम टॅक्स किंवा आयकर हा तुमच्या उत्पन्नावर लागतो। आत्ताच्या परिस्थितीत आपण उत्पन्न बँकेत जमा करत नाही तर आपल्याकडची मालमत्ता बँकेत जमा करतो। म्हणजे गेल्या 2-3 वर्षांमध्ये समजा तुमचं 2 लाखाहून कमी उत्पन्न असेल आणि ते उत्पन्नातलं काही भाग वाचवून तुम्ही स्वतःच्या घरी ठेवलेला असेल आणि मग आज जर का तुम्ही आता ह्या कारणासाठी जाऊन बँकेत डिपॉझिट करत असाल तर त्याला काहीही हरकत नाही। कायद्याने त्याला कुठलीही बंदी आणलेली नाही, त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली जाणार नाही आणि त्यामुळे घाबरण्याचं किंवा ह्या प्रकारच्या कृतीमुळे काहीतरी मोठा परिणाम आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर होईल असं वाटण्याची खूप मोठी आवश्यकता नाही। नेमकं सांगायचं तर आपल्या मराठीत म्हण आहे ती अगदी शब्दशः आत्ता लागू आहे, कर नाही त्याला डर कशाला। बरं, पण तरी सुद्धा कितीपर्यंत कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारची रक्कम किती आहे? सरकारने आपल्याला असं सांगितलं आहे की 2.5 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही रक्कम टाकली असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। परंतु एक लक्षात घेऊ आपण की 2.5 लाखाहून जास्त रक्कमही टाकण्याची प्रसंग अनेकांवर येऊ शकतो। जर का तुम्ही न्यायमार्गाने कमावलेलं आणि वेळोवेळी दाखवलेलं उत्पन्न जर तुम्ही साठवलं असेल ते 2.5 लाखाहून जास्त असेल तरी तुम्ही टाकू शकता। मग तुम्हाला नोटीस येतील। आता या नोटीस या शब्दामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना भीती वाटते। तर आपण एक लक्षात घेऊ की कायद्याचं जे 133वे कलम आहे ते कलम अशी अपेक्षा बाळगतं की कुठल्याही नागरिकाने कुठल्याही गोष्टीबद्दलची आवश्यक ती माहिती ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी। नोटीस हा त्रास नव्हे, नोटीस याचा अर्थ तुमच्यावर कुठली कारवाई होते आहे असं नव्हे, तर नोटीस म्हणजे फक्त माहिती मागितली जाते। कितीतरी वेळेला तर ती तुमच्या उत्पन्नाबद्दल असते अशातलाही भाग नाही, तुम्हाला इतरांच्या उत्पन्नासंबंधी सुद्धा नोटीस येऊ शकते की ज्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीशी केलेल्या व्यवहाराची एकदा माहिती दिली की तो विषय संपून जातो। त्यामुळे 2.5 लाखाहूनही जास्त रक्कम जर तुमच्याकडे न्याय्य करपात्र मार्गाने आली असेल, त्याच्यावर तुम्ही कर भरला असेल आणि त्यानंतर ती जर तुम्ही खात्यामध्ये नेऊन टाकलीत तर तो गुन्हा ठरत नाही। त्याबद्दल जी सरकारची नोटीस येईल त्याला तुम्ही उत्तर देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही अत्यंत निर्धास्तपणे आपल्या घरी झोपू शकता। आणखीन एक जी बारीक नजर सरकारची आहे, असं लक्षामध्ये आलंय की जनधन खाती असतील किंवा इतरांची खाते आहेत त्याचा वापर करून काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हो, आणि त्या संदर्भामध्ये काही तरतूद केली आहे शिक्षेची खूप कडक। तर या अनुषंगाने तुम्ही काय मार्गदर्शन कराल जर सरळ आपण व्यवहार करायचे असेल ज्यांना? बरोबर। आपण लक्षात घेऊ की आयकर खात्याच्या किंवा इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये टप्प्याटप्प्याच्या शिक्षा आहे। तुम्ही जर का उत्पन्न कमावलं असेल आणि जर ते तुम्ही आता डिपॉझिट केलं बँकेमध्ये आणि जर तुम्ही त्याच्याबद्दलचा जो कर भरायचा असतो किंवा करपत्र भरायचं असतं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असतो तो एप्रिलपासून जुलैपर्यंत भरायचा आहे 2017 मध्ये। त्यावेळेला जर का तुम्ही सर्व आपलं उत्पन्न दाखवलं, आता भरलेलं आहे त्या उत्पन्नाचं विवरण दिलं आणि त्याच्यावरचा कर भरलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही। तेव्हा जर असं असेल की तुमच्याकडे काहीही काय होतं, सामान्य माणसालाही कधी कधी मोह होतो, काही कॅशमध्ये उत्पन्न असतं, ते जर तुम्ही आत्ता नेऊन डिपॉझिट केलं तर तुम्हाला नियमित जो काही कर असतो 33% किंवा खरं सांगायचं तर तो व्यक्तीच्यानुसार असतो, त्याला स्लॅब्स असतात, त्याचा जो काही कर येईल तो तुम्हाला भरावा लागतो। त्याच्यावर कुठलीही पेनल्टी नाही, काही शिक्षा नाही। कायद्याचं जे 270A कलम आहे ते असं सांगतं की तुम्ही ह्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवलेलं उत्पन्न आणि प्रत्यक्षात तुमचं जे उत्पन्न तुमच्याशी चर्चा करून आणि तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व प्रकारची छानबीन केल्यानंतर जे उत्पन्न येतं म्हणजे रिटर्न्ड इन्कम विरुद्ध असेस्ड इन्कम, या दोन उत्पन्नात जर फरक आढळला तर त्या फरकावरती पेनल्टी लागते। आता लक्षात घेऊ आपण की एप्रिल ते जुलैमध्ये तुम्हाला रिटर्न भरायचं आहे, त्याच्याबद्दलची छानबीन किंवा ज्याला स्क्रुटिनी म्हणतात ती चालू होते त्यानंतर 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीत।
त्यामध्ये जर तुम्हाला असेस्ड इन्कम मिळालं आणि त्याच्यात आणि रिटर्न इन्कम मध्ये फरक आला, म्हणजे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी शोधून काढलं की प्रत्यक्षात तुम्हाला जास्त उत्पन्न आहे, तर त्या फरकावरती तुम्हाला पेनल्टी भरावी लागते. ती पेनल्टी ही मुळात 50% आहे आणि जर का तुम्ही ते उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला 200% पेनल्टी लागते. म्हणजे आपण लक्षात घेऊ की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला काहीही घाबरायचं कारण नाहीये. आपण जे न्यायमार्गाने कमावलेले पैसे आहेत ते आपण सरकारमध्ये भरू, त्याच्यावरचा कर भरू आणि अत्यंत मी मगाशी म्हटलं तसं आनंदाने राहू शकतो. काळ्या पैशाचा म्हणजे मुरवण्यासाठी आपला गैरवापर होऊ नये म्हणून छोट्या खातेधारकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्वाची काळजी ही आहे की आपल्याला जे व्यवहार करायला सांगितले जात आहेत ते काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. मला जर कोणी सांगितलं की मी तुला आता 2 लाख रुपये देतो, तू बँकेत टाक आणि त्यानंतर तुला ते मला कर्जावं म्हणून दिलेत किंवा काही प्रकारे दिलेत असं दाखव, तर त्याच्यामध्ये आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ही नोटीस उद्या जर आपल्याला आली तर आपल्याला माहिती द्यावी लागते. त्यामुळे जो माणूस आपल्याला आज पैसे टाकायला सांगतो आहे त्याच्याबद्दलचे सगळे तपशील आपल्याकडे असायला पाहिजेत आणि ते द्यायला पाहिजेत. दुसरं, बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही की खूप पूर्वीपासून कायद्यामध्ये 269 SS आणि 269 T या नावाची कलमं आहेत की ज्यानुसार कॅशमध्ये रोखीनी कर्ज सुद्धा 20,000च्या वर देता येत नाहीत जर का तुमचं शेतकी उत्पन्न नसेल तर. शेतकी उत्पन्न असेल तर तुम्ही या प्रकारची कर्ज देऊ शकता, पण शेतकी उत्पन्न नसेल किंवा करपात्र उत्पन्न असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही 2 लाखाच्या वर कर्ज देऊ शकत नाही. तेव्हा बऱ्याच लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी अशा प्रकारची कर्ज येतात ती मुळातच कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असू शकतात. तेव्हा शक्य होईल तेवढा अशा प्रकारचे व्यवहार टाळावे आणि ज्यांना त्यांना आपापल्या पैशाची काळजी घ्यायला सांगावी. तुम्ही आता शेतकी कर्जाचा एक उल्लेख केला, जो आपली अर्थव्यवस्था ही मुळात शेतीवरती आधारित आहे. अजूनही खूप मोठा भाग शेतीचा आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी देखील खूप संभ्रमित आहेत की नक्की काय करायचं आहे आपण. तर त्यांच्या उत्पन्नासंदर्भात तुम्ही काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये शेतकी उत्पन्न हे करमुक्त आहे आणि ते कराच्या कायदा नव्हे तर ते संविधानाने करमुक्त केलंय, त्यामुळे कराच्या कायद्यातही त्यानुसारची तरतूद आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी जर न्याय्य मार्गाने, पुन्हा एकदा मी वारंवार तेच शब्द वापरतो आहे की योग्य ते कायद्याच्या चौकटीत राहून कमावलेलं शेतकी उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नावर कुठलाही कर पूर्वीही नव्हता, आजही नाही. अशा परिस्थितीत शक्य आहे की त्या शेतकऱ्याला मोठी मोठी रक्कम आपल्या खात्यात डिपॉझिट करायला लागू शकते, कारण ग्रामीण भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर व्यवहार हे रोखीने चालतात. तेव्हा त्यांच्याकडची रक्कम त्यांनी जरूर जाऊन डिपॉझिट करावी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कायद्याचा अडसर नाही, आडकाठी नाही आणि त्याच्यावर आजही कुठलाही कर लागणार नाही. हे फक्त समजून घ्यायला पाहिजे की ह्या माध्यमाचा वापर करून जर का कोणी काळा पैसा पांढरा करत असेल तर ते करताना भान ठेवलं पाहिजे. पहिल्यापेक्षा आज गेल्या 5-10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर खातं हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलेली आहे, सिस्टीम्स आलेले आहेत. तेव्हा असं साधारण म्हणतात, पिकावर अवलंबून आहे, परंतु साधारणतः हेक्टरी 1,00,000 ते 2 लाख उत्पन्नापर्यंत हे खूप जास्त किंवा चांगल्यापैकी मानलं जातं. याच्यापेक्षाही जर तुम्ही जास्त म्हणत असाल तर मग मात्र हे कोण प्रयोगशील शेतकरी आहेत ते इन्कम टॅक्सचं जे खातं आहे ते तपासून पाहायला सुरुवात करेल. व्यापारी जो वर्ग आहे त्या वर्गासमोर आणि मोठे उद्योजक आहेत त्यांच्यासमोर सुद्धा नोटाबंदीमुळे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. तर सीएम म्हणून तुम्ही काय याच्या संदर्भात सांगाल? व्यापारी वर्गाला सुद्धा पुन्हा एकदा तीच परिस्थिती लागू होते की शक्य आहे की आपण काही कॅशचे व्यवहार केलेले असतील, त्याच्यातून काही उत्पन्न आलेलं असेल, ते उत्पन्न वेळच्या वेळेला आपण डिस्क्लोज करून टाकूया, त्याच्यावरचा कर भरूया. तो फक्त 33% जास्तीत जास्त जाईल, त्याच्यापेक्षा तो पुढे जात नाही, तर तो आपण भरू. आणि तसं जर केलं तर त्यांना फार काळजी करण्याचं कारण नाही. लक्षात घेण्याचा हाही एक मुद्दा आहे जाता जाता की कितीतरी वेळेला कायद्यातल्या काही तरतुदींबद्दल विवाद असतो. तुमच्यामध्ये आणि इन्कम टॅक्सच्या खात्यामध्ये काही मतभेद असतात. त्या मतभेदांचा निकाल हा कधी कधी तुमच्या विरुद्धही लागू शकतो आणि तसा तो विरुद्ध लागला आणि त्यामुळे तुमचं उत्पन्न जास्त झालं तर त्याला लपवलेलं इन्कम मानत नाहीत, लपवलेलं उत्पन्न मानत नाहीत आणि त्यावरती कुठल्याही प्रकारची पेनल्टी किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दंड हा द्यावा लागत नाही. व्याज द्यावं लागतं पण दंड द्यावा लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही मुद्द्यांवरती परामर्श करायचा असेल, माझं असं म्हणणं आहे की आपल्या व्यावसायिकांशी बोला, चार्टर्ड अकाउंटंटशी बोला आणि जे काही उत्पन्न आहे ते डिस्क्लोज करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही प्रकारच्या पॅनिकची किंवा भीतीची आवश्यकता नाहीये. आत्ता सध्या ज्या प्रकारे ही योजना राबवली जात आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का निर्दोष असाल आणि तुमच्याकडे जर का काहीही करपात्र कराची चोरी होत नसेल तुमच्याकडनं
तर त्याला तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. मुळात शांतपणे थांबून बघितलं पाहिजे की इथे काही काळजी करण्याची गरजच नाही, फक्त हे जाणून घेतलं पाहिजे करासंदर्भातली माहिती. अगदी बरोबर आहे. तुम्ही चांगला हा मुद्दा म्हणालात की थांबवण्याची खूप आवश्यकता आहे, कारण ही 50 दिवस स्कीम चालणार. बरोबर. त्यामुळे आत्ताच्या आत्ता काही पर्याय निवडणं किंवा आत्ताच्या आत्ता याबद्दल काही कृत्य करणं याच्या पलीकडे आधी थांबायला पाहिजे. 30 तारखेपर्यंत वेळ आहे आपल्या हाताशी. अजितजी, तुम्ही आज इथे आलात, अतिशय सोप्या शब्दामध्ये हे सगळं आम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.